नेरळ फाटकाचे काम रखडले. 8 दिवसापासून वाहतूक ठप्प. नागरिकांचा संताप. मध्य रेल्वेच्या मुंबई-पुणे मुख्य मार्गावरील नेरळ जंक्शन स्थानकाजवळील फाटक क्रमांक 21 येथील अभियांत्रिकी कामे संथ गतीने सुरू असल्याने स्थानिक नागरिक आणि वाहन चालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. 8 एप्रिलपासून हे फाटक वाहन वाहतुकीसाठी बंद करण्यात आले असून 15 एप्रिल उलटूनही ते सुरू न झाल्याने गैरसोय कायम आहे. नेरळमधील हे फाटक अत्यंत वर्दळीचे मानले जाते. रेल्वेमुळे गाव 2 भागात विभागले गेले असल्याने या फाटकाला वाहतुकीच्या दृष्टीने विशेष महत्त्व आहे. दररोज हजारो वाहने या मार्गाचा वापर करतात. मात्र गेल्या 8 दिवसापासून फाटक बंद असल्याने वाहन चालकांना सुमारे 8 किलोमीटरचा वळसा घालून प्रवास करावा लागत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी हे काम 5-6 दिवसात पूर्ण करण्याची सूचना रेल्वे प्रशासनाला दिली होती. तसेच सध्या सुरू असलेल्या परीक्षांचा विचार करून फाटक बंद करू नये अशी मागणी ग्रामपंचायतने केली होती. तरी देखील प्रशासनाने फाटक बंद ठेवत काम सुरूच ठेवले आहे. विशेष म्हणजे 15 एप्रिलपर्यंतही फाटकाखालील रेल्वे मार्गेजवळ 3 ते 4 फूट खोल खड्डा कायम असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कामाची गती अत्यंत मंद असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. लहान मुले, महिला यांनाही खड्ड्यातून पायपीट करावी लागत असून परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. दरम्यान हे महत्त्वाचे फाटक 24 तास काम करून लवकरात लवकर सुरू करणे गरजेचे असताना काम रखडल्याने रेल्वे प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. आणखी किती दिवस हे काम चालणार, असा संतप्त सवाल नागरिक आणि वाहन चालकांकडून विचारला जात आहे.